राम राम विद्यार्थी मित्रांनो, लिहिताना विरामचिन्हांचा महत्वाचा वाटा असतो व्याकरण दृष्ट्या. मग ती विरामचिन्हे आपल्याला माहिती असणं गरजेची आहे. आधी विरामचिन्ह माहिती करून घ्या आणि मग त्यांचा वापर कुठे करतात ते माहिती असणं गरजेचं आहे. तर आज आपण विरामचिन्हाची ओळख करून घेणार आहोत आणि मग उद्यापासून कोणतं विरामचिन्ह केव्हा वापरायचं त्याच्याबद्दल माहिती देतोय. आता लक्षात घ्या, पूर्णविराम. तर या ठिकाणी जो बिंदू दिसतो तुम्हाला याला म्हणायचं पूर्णविराम. पूर्णविराम केव्हा वापरायचा ते उद्या बघू, पण आता लक्षात घ्या, एक बिंदू पूर्णविराम. या ठिकाणी जो बोरीच्या काट्यासारखं चिन्ह दिसतंय तुम्हाला याचं नाव आहे स्वल्पविराम. त्यानंतर अर्धविराम, एक बिंदू आणि त्या ठिकाणी म्हणजे पूर्णविराम आणि स्वल्पविराम दोही मिळून काय झालंय अर्धविराम. अपूर्णविराम दोन बिंदू आहे, दोन पूर्णविरामापासून झालाय अपूर्णविराम तयार. लक्षात ठेवा बरं का, हे पूर्णविराम एक बिंदू इथे कॉमा म्हणजेच स्वल्पविराम, इथं पूर्णविराम आणि स्वल्पविराम झालं अर्धविराम, इथं अपूर्णविराम, इथे प्रश्न चिन्ह, त्यानंतर संयोग चिन्ह आणि अपसरण चिन्ह यात फरक काय दिसतो तर संयोग चिन्ह हे छोटं आहे आणि अपसरण चिन्ह थोडस मोठं आहे. उद्गार चिन्ह या ठिकाणी एक खाली बिंदू दिसतो. एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे 6 आणि 9 आणि दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे 66, 99 अशी 10 महत्वाची विराम चिन्हे लक्षात ठेवा.